राधे राधे. तर आजचा दिवस खरंच खूप खास आहे. म्हटलं आता ह्या खास दिवशी ह्या सगळ्या गोष्टी करणारच आहे, तर तुमच्याबरोबर पण शेअर करायलाच हव्या. काय म्हटलं, नुसता ट्रायपॉड तो सेट करायचा आहे आणि आज ट्रायपॉड खरं तर सेट करायची गरजच आली नाही, कारण आज अशुद्ध माणूला जो होतं ती सुट्टी होती. तर हे शूट जे आजचं आहे ना, ते अशुद्धनी केलेलं आहे. आता खोट्याचा आवाज किती जरी मोठा असला तर खऱ्याचा आवाज अजिबात दाबू शकत नाही. तर आज सेम तसंच काहीसा आज जो सण आहे सेम तसाच आहे. अधर्म जाळून खाक झाला, पण भक्ती मात्र अमर राहिली. होळिकेच्या खाक अग्नीत भक्त प्रल्हादाचा विश्वास जाळू शकला नाही. शक्तीवर भक्तीचा विजय साजरा करणाऱ्या महापर्व होलिका दहनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छांना पूर्ण व्हायला पाहिजे. भक्त प्रल्हाद जे होते ना, ते भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते आणि कुठल्याही संकटातनं ते पार होऊन निघायचे. तर अशी काहीशी स्टोरी, आता खूप मोठी स्टोरी आहे. आता ती काही तुमच्याबरोबर शेअर करत नाही, आणि जे मला थोडंफार माहिती होतं तेच तुमच्याबरोबर आत्ता मी शेअर केलेलं. आणि ही रांगोळी ना पूर्वी बायका काढायच्या, म्हणजे ते असं डिझाईन वगैरे काही जेव्हा नव्हते ना जास्त, तेव्हा ही रांगोळी खूप काढायची. माझ्या आईला सुद्धा ही फेवरेट होती, माझ्या आईची सुद्धा काढायला खूप सोपी असायची. तर म्हटलं चला मी सुद्धा आज ट्राय करते आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आणि आज उंबरठा लेपन वगैरे केलं होतं. मी तुम्हाला बोलतेच की कुठलाही खास दिवस असला की खास दिवसाची सुरुवात उंबरठा पूजेपासूनच करते मी. आता कोणाचं पण वेलकम जेव्हा करतो ना आपण, तर दरवाजापासूनच करतो. म्हणून आधी दरवाजा सुशोभित करावा मला असं वाटतं, आणि खरंच खूप छान वाटतं. अगदी कोणाला येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा खूप छान वाटतं. आणि हे बघून ना घरात असं वाटतं ना काहीतरी आहे, खूप खास काहीतरी आहे. मला तरी असंच वाटतं जेव्हा दरवाजाजवळ एवढं काहीसं केलेलं असतं, जसं की डिझाईन वगैरे, फुलं वगैरे ठेवलेली, आणि उंबरठा खरंच खूप छान दिसतो ना. आणि मला पर्सनली खूप आवडतं बरं का हे सगळ्या गोष्टी करायला. आणि रांगोळी काढण्याचं माझं आवडतंच काम आहे असंही. एक तर बालकृष्णांचा शृंगार आणि दुसरं म्हणजे रांगोळी काढणं, हे माझे फेवरेट काम आहे. आणि एवढं काय डिझाईन मला येत नाही बरं का, पण जे पण येतं ना ते तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. आणि हो, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगत जा, आणि तुमचे काही नवीन सजेशन असतील ते सुद्धा सांगत जा. आणि हो, आजची डिझाईन जी होती ना ती एकदम सिम्पल होती बरं का. आणि त्या स्वस्तिक वगैरे काढली होती, तर तिकडे हळदी कुंकुम थोडीशी वाहून दिली आणि मस्त एक फुलसुद्धा ठेवून दिलं. आणि उंबरठा असा काहीसा दिसत होता. आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आजची रांगोळी खूप सिंपल होती, जास्त काही डोक्याला ताण वगैरे घेतलाच नाही मी. सिंपल होती पण दिसायला माझ्या अंतताने छान दिसत होती. आता तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या मिनी ब्लॉग तुम्हाला आवडत असतील ना, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, प्रत्येक सण आला की ऐन वेळेस माझ्या तयाऱ्या नसतात, तर आधीच मी ह्या पूर्वतयारी करून ठेवते. चला इथंच एंड करते. राधे राधे.